नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. वसई विरार शहराच्या राजकारणातून एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सध्या युवकांची इन्कमिंग वाढताना पाहायला मिळत आहे. शहरातील विविध भागातील युवक मोठ्या संख्येने ठाकरे गटाशी जोडले जात असल्याचा दावा पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. विशेष म्हणजे आगामी काळातील राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर युवकांचा वाढता सहभाग ठाकरे गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. वसई विरार शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. यात आता युवकांचा सहभाग वाढत असल्याने पक्षाच्या स्थानिक संघटनेला बळ मिळण्याचे चित्र या ठिकाणी दिसून येत आहे. युवकांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी काळात वसई विरारच्या राजकारणात ठाकरे गटाची ताकद वाढणार का, तसेच या इन्कमिंगचा आगामी राजकीय समीकरणावर किती परिणाम होणार याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून युवकांना संघटनेत महत्त्वाची भूमिका देण्यावर भर दिला जात असल्याचेही या ठिकाणी पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक पातळीवर पक्षाच्या शाखा, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये देखील नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान युवकांचा वाढता सहभाग हा केवळ पक्षाच्या संघटनेपुरता मर्यादित राहणार की आगामी निवडणुकीच्या दृष्टीने याचा मोठा राजकीय फायदा ठाकरे गटाला होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वसई विरारमध्ये सध्या विविध राजकीय पक्षांकडून संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अशा परिस्थितीत ठाकरे गटात सुरू झालेली युवकांची इन्कमिंग ही स्थानिक राजकारणासाठी निश्चितच चर्चेचा विषय ठरत आहे. आगामी काळात आणखी कोणते युवक आणि स्थानिक पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीतच वसई विरारमध्ये ठाकरे गटात युवकांची इन्कमिंग सुरू झाल्याचे स्थानिक राजकारणात नव्या राजकीय समीकरणाची नांदी होत आहे का, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.